नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी एक छोटीशी स्लिंग बॅग बनवणार आहे. पण एक छोटी आहे कारण एका आजींना ती पाहिजे आहे, तर त्यांनी मला अशी बनवायला सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे मी बनवणार आहे 2 पॉकेटची. तर बघा, या प्रकारे मी असे 2 छोटे तुकडे घेतलेले आहे. तर त्याचं मेजरमेंट मी तुम्हाला दाखवायला विसरली इथे. तर इथे पहिले 1.5 इंचाचं मार्क केलेलं आहे आणि वरचं पॉकेट देणार आहे, पण त्याचं पूर्ण माप आहे 8 बाय 5.5 असं त्याचं मी माप घेतलेलं आहे दोन्हीही तुकड्यांचं. आणि आता एक घ्यायचं, त्यातलं असं 1.5 इंच मार्क करायचं आहे आणि वरतून आपण त्याला एक पॉकेट देणार आहोत त्यासाठी. तर आता हे कट करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती झिप ठेवायची, याच्यावर स्टिच करायचं आणि पलटवण्याच्यावरती दाबटीप द्यायची आहे. तर मैत्रिणींनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहते. आता थोडासा गॅप पडलेला होता, तब्येत बरी नव्हती म्हणून थोडंसं व्हिडिओ लेट आलेत माझा, तर त्यासाठी क्षमस्व. हे बघा, आता या प्रकारे याच्यामध्ये मी रनर होऊन घेते आहे. तर हे झालं आपलं वरचं पॉकेट आणि याला मी पहिले पण एक नॉन वोन जोडून घेतलेलं होतं. जे आपण पहिले मेन फॅब्रिक घेतलं त्याला सेम त्याच प्रकारचं नॉन वोन जोडून घेतले आणि अजून नॉन वोनचे 2 तुकडे घेतलेले आहेत त्याच मापाचे 8 बाय 5.5चे. तर आता पहिले तर काय करायचं, मी असं ॲडजस्टमेंटचं बेल्ट बनवून घेतलेलं आहे. जर तुम्हाला ॲडजस्टमेंटचा बेल्ट कसा बनवायचा हे माहीत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आधी एक व्हिडिओ याच्यावरती केलेला आहे, पण जर तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर मी परत एकदा सांगेन. व्हिडिओच्या दरम्यानही तुम्हाला तसं मी सांगेन की बेल्ट कसा बनवायचा. तर आता मी हा बनवलेला आहे तो तसंच दाखवते. जर पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता 1 इंच घ्यायचं आहे आणि 1 इंचावरती एक बेल्टचं टोक घ्यायचं, ते असं तिथे स्टिच करायचं आणि जी बॅक साईड आहे तिचं ह्या साईडला, म्हणजे आपण बेल्ट असा लावणार आहोत क्रॉस साईडने, एक टोक ह्या साईडनी एक टोक त्या साईडनी. तर असं बेल्ट आपण स्टिच करून घ्यायची आहे एकदा. बेल्ट स्टिच करून घेतला की मग आपण याच्यावरती झिप अटॅच करणार आहोत. तर बघा, व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो. आता मी याच्यामध्ये रनर होऊन घेतलेला आहे आणि आता परत त्याच प्रकारे आपण झिप ठेवायची, स्टिच करायचे आणि वरतून दाबटीप द्यायची. आता त्याला आपण मी अस्तर जोडणार आहोत, तर त्यासाठी पहिले स्टिच करून घ्यायचं आणि वरतून अस्तर जोडायचं. जर जमलं तर तिन्ही सोबत जोडलं तरीही चालेल. आता या प्रकारे करायचं बघा, तिन्ही स्टिच करून घ्यायचं आणि आता हे अस्तर असं पलटवून घ्यायचं, म्हणजे आपले काय होतं, दोरे वगैरे काही दिसत नाही आणि एकदम फिनिशिंग येते आतून. हे बघा, दाबटीप देऊन घेतलेली आहे. बेल्ट असं वरती करायचं, खालच्या साईडने त्याला स्टिच करायचे. आता जी दुसरी बाजू आहे तर ती आपण काय करायचे, एकदा बघायचं जुळवून व्यवस्थित. आता ही बाजू जी झिपची आहे ती खालची सरळ बाजू ठेवायची आणि त्याच्यावरून ही आपली झिप ठेवायची आणि त्याच्यावरून अस्तर ठेवायचं. आता मी दाखवते बघा, तिन्ही स्टिच कसं करायचं या प्रकारे बघा. आणि आता हे सोबतच स्टिच करायचं आणि रनर वगैरे व्यवस्थित आत घालायचं, शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची. आता स्टिच करून झालं, याला पलटवायचं आणि वरतून दाबटीप द्यायची. हा झाला आतला भाग. आता याला पलटवायचं असं आणि वरून आपण याला आता एक दाबटीप देऊन घेणार आहोत. हे झालं. आता याचे व्यवस्थित कोपरे वगैरे कुठं जर अस्तर बाहेर आला असेल ते कट करायचं आणि व्यवस्थित करून घ्यायचं. असा बेल्ट आतमध्ये टाकायचा आणि आता ह्या तिन्ही साईड आपण स्टिच करून घ्यायच्या व्यवस्थित. एका आजींनीही बनवायला सांगितलेली होती, तर त्यांना कसं होतं की खूप लांब अशी नको होती, वरचेवरच असं मोबाईल वगैरे पॉकेट वगैरे ठेवता येईल त्या प्रकारे पाहिजे होती त्यांना. तर त्यांच्या म्हणण्यानुसारच मी ही अशी शिवलेली आहे. आता याचे रफ एजेस आपण फिनिश करणार आहोत. बघा, नॉन वोनचीच पट्टी घेतलेली आहे आणि याच्या तिन्ही साईड अशा आपण पॅक करून घ्यायचे.
बॅग बनवून झालेली आहे. हे असं पलटवायचं आणि याला फोल्ड करून इथेच असं स्टिच करून घ्यायचं आणि याच प्रकारे तिन्ही साईड आपण जोडून घ्यायचे आहेत. खूप सोपी, साधी, सिंपल आहे. जास्त काही लागत नाही सामान वगैरे, म्हणजे कड्या वगैरे ह्या तर लागतात, पण ह्या इझिली मिळून जातात. म्हणजे आपण जिथून मशीनचं सामान आणतो ना, त्यांच्याजवळही हे सगळं सामान मिळतं किंवा ऑनलाईनही मिळतं. तर बघा, आता हे व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचे, कोपरे वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे. बॅग आपली बनून तयार झालेली आहे. खूप सोपी, साधी पद्धत आहे. आवडली तुम्हाला तर नक्की एक लाईक करा. बघा, स्पेस पण खूप मोठा आहे. मोबाईल बसेल, पॉकेट बसेल. तर छान अशी बॅग बनवून तयार झालेली आहे. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.